जय हिंद फ्रेंड. मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो टप्पा पार करण्यासाठी ज्याचा सिंहाचा वाटा असतो त्या सीसॅट विषयाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यातही सीसॅट विषयाची जी की आहे म्हणजे कॉम्प्रेहेन्शन, त्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये बोलायचं असेल. मित्रांनो, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे ॲक्च्युली काय आहे आणि राज्यसेवेला ॲक्च्युअल कॉम्प्रेहेन्शन आहे की नाही, राज्यसेवेला विचारल्या जाणारे जे पॅसेज आहेत ते कशाप्रकारे सॉल्व करायला पाहिजे, पॅसेजचं सिलेक्शन किती महत्त्वाचं राहते, म्हणजे पॅसेज सिलेक्ट करता यायला पाहिजे की कोणता पॅसेज आपण सुरुवातीला हातात घेतला पाहिजे. आणि या व्यतिरिक्त इतर बाबी ज्या आहेत म्हणजे ट्रिक काय असायला पाहिजे, पॅसेज सॉल्व करत असताना कुठे अंडरलाईन करायला पाहिजे, पॅसेज कसा लक्षात ठेवला पाहिजे, या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे असतील. म्हणून आजचं लेक्चर आपण अरेंज करतो आहे ॲज अ स्ट्रॅटजीज अँड ॲप्रोचेस. ठीक आहे ना, जे कॉम्प्रेहेन्शन विषयी आपली स्ट्रॅटजी आणि ॲप्रोच कसा असला पाहिजे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया की याचा काय रोल आहे. सीसॅटचा जे मी म्हटलं आहे की सिंहाचा वाटा असतो आपला कट ऑफ काढून देण्यासाठी. तर सीसॅटमध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम आपण किती स्कोअर करू शकतो, थोडंसं आपण याविषयी बोलूया. ठीक आहे ना. पहा, आपण जर पाहिलं तर पूर्ण जो पेपर आहे तो असतो 200 गुणांचा, ज्याला 120 मिनिटं असतात आणि एकूण 80 प्रश्न असतात. मित्रांनो, या 80 प्रश्नांपैकी सर्वाधिक जे प्रश्न आहेत ते असतात कॉम्प्रेहेन्शनवर. कॉम्प्रेहेन्शनवर जवळपास 50 प्रश्न असतात. 25 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगवर असतात. ठीक आहे ना, या पद्धतीने घेऊया. 25 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगवर असतात आणि 5 प्रश्न मित्रांनो डिसिजन मेकिंगवर असतात. हे सर्वांना बऱ्यापैकी माहिती असेल. आता जर आपण एका प्रश्नाला 2.5 मार्क्स या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर एकट्या कॉम्प्रेहेन्शनला 125 मार्काचं वेटेज आहे. आणि मॅथ्स आणि रिझनिंग जर आपण कंबाईन केलं तर हे 30 प्रश्न जर 2.5 मार्क ईच या हिशोबाने जर घेतले तर यांना वेटेज आहे 75 गुणांचं. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की मोर दॅन 50% जे वेटेज आहे ते कोणाला आहे, कॉम्प्रेहेन्शनला आहे. आणि हे येईलच, हा एक सर्टन पार्ट आहे. आपण थोडंफार इकडे तिकडे प्लस मायनस होऊ शकते. रिझनिंगच्या केसमध्ये, हिस्ट्री जॉग्राफी यांच्या केसमध्ये काही प्रश्न कमी जास्त होऊ शकतात. पण इथे आपण निश्चितपणे असं सांगू शकतो की 50 प्रश्न डेफिनेटली तुम्हाला कॉम्प्रेहेन्शनवर राहतीलच. आणि मित्रांनो, हा पार्ट जर एवढा सर्टन असेल तर मला असं वाटते की आपण तेवढ्या इंटेन्सिटीने त्याला करायला पाहिजे. एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही कॉम्प्रेहेन्शनला सुरुवात केव्हा करता, आपण कॉम्प्रेहेन्शन स्टार्ट केव्हा करतो. मला असं वाटते की परीक्षेच्या 1 किंवा 2 महिन्यापूर्वी विद्यार्थी कॉम्प्रेहेन्शनला हात लावतात. जसं आता 2021ची जी राज्यसेवा आहे जानेवारीमध्ये, तर बरेचसे विद्यार्थी आता भेटायला येतात, सर कॉम्प्रेहेन्शन कसं सॉल्व करायचं, किंवा सर काहीतरी एखादा बेसिकचा असा व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला आयडिया येईल की कॉम्प्रेहेन्शनमध्ये आपण कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे. मला असं वाटते मित्रांनो, जर याला एवढं जास्त वेटेज असेल तर कदाचित त्याची तयारीची जी तीव्रता आहे किंवा त्याची तयारीसुद्धा तेवढी मोठी आणि दांडगी आपल्याकडून आपण करून घेतली पाहिजे. ठीक आहे ना. बरं, आता स्ट्रॅटजीबद्दल बोलूया. पहा, आपण असं टार्गेट देऊया स्वतःला की या वर्षीच्या परीक्षेमध्ये आपण 150 प्लस तरी असलो पाहिजे. मित्रांनो, 150 प्लस असण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने पेपर सॉल्व केला पाहिजे, किती प्रश्न कुठे अटेम्प्ट केले पाहिजे आणि किती वेळ कोणत्या पॅसेजला किंवा मग पॅसेजला किती वेळ दिला पाहिजे आणि मॅथ्स आणि रिझनिंगला किती वेळ दिला पाहिजे, याचं एक डिव्हिजन आपण बऱ्यापैकी या ठिकाणी लक्षात घेऊया. आपण असं म्हणूया की 50 प्रश्न जे आहेत ते आपल्याला पॅसेजवर राहतात. आपण असं मानूया की समजा 40 प्रश्न आपण या ठिकाणी करेक्ट सॉल्व केले आणि 10 प्रश्न मित्रांनो आपले या ठिकाणी चुकले. ठीक आहे ना. 40 प्रश्न जर आपण करेक्ट सॉल्व करत असू तर 2.5 ह्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी 100 मार्क्स मिळतील. आणि 10 प्रश्न जर आपण रॉंग केले तर 3 प्रश्नासाठी 2.5 मार्क्स, 4 प्रश्नासाठी 2.5 मार्क्स या हिशोबाने जवळपास 5 ते 6 प्रश्न जे आहेत, 5 ते 6 मार्क्स जे आहेत ते आपले यामधून मायनस होतील. म्हणजे जर आपण या पद्धतीने जरी गेलो तर आपण अप टू द 95 पर्यंत तरी पोचू. किंवा आणखीन जर तुम्ही थोड्याफार चुका करत असाल तर मित्रांनो ॲटलिस्ट तुम्ही 90 प्लस तरी राहायला पाहिजे कॉम्प्रेहेन्शनमध्ये. हे टार्गेट द्यायचं स्वतःला की आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्रेहेन्शनमध्ये 90 प्लस म्हणजे 90 आणि 100च्या दरम्यान तरी मार्क्स मिळवायचे असतील मिनिमम. आणि मॅक्झिमम मग 125 किंवा 125 पैकी जेवढेही तुम्हाला जास्त मिळवता येतील तेवढे जास्त मिळवण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे की नाही. आता सर्वांसाठी काही शक्य नसेल, कारण काही विद्यार्थी एवढे जबरदस्त असतात की वन रीडर असतात. एकदा वाचलं की पूर्ण लक्षात राहते, पटपट 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 ते ॲन्सर जे आहेत ते क्लिक करतात. आणि काही विद्यार्थी जे आहेत ते बिचारे खूप गरीब असतात. गरीब इन द सेन्स अभ्यासाच्या प्रकारात ते खूप गरीब असतात, त्यांना लक्षातच राहत नाही. खूपदा त्यांना एक एकदा दोन दोनदा वाचावं लागतं किंवा प्रश्नाचे उत्तर लिटरली त्यांना
शोधावे लागतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपला आजचा जो सेशन आहे ते खूप महत्त्वाचं असेल. बाकी जे एकपाटी विद्यार्थी आहे ते त्यांच्या पद्धतीने करतीलच, त्यांनाही आजचा जो सेशन आहे ते महत्त्वपूर्ण ठरेल, त्यांनाही काहीतरी हेल्प मिळेल. परंतु असे विद्यार्थी जे मॅक्झिमम जनता जी आहे की ज्यांना एका याच्यात नाही लक्षात राहत, तर त्यांनी कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे, टाईम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, हे सुद्धा आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. पहा मित्रांनो, म्हणजे 90+ जे आहेत ते आपल्याला कॉम्प्रहेन्शनमध्ये मिळतील. हे जे डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न आहेत हे जवळपास आपले बरोबर येतात, जवळपास सर्वांचेच बरोबर येतात. यामध्ये तुमचा मॅक्झिमम स्कोअर जो आहे तो 12.5 पैकी 12.5 किंवा मग ॲटलिस्ट 10 तरी असलाच पाहिजे. इतपत तरी तुम्ही याची तयारी केली पाहिजे. या 25 पैकी मित्रांनो 22 ते 20 प्रश्न तुमचे करेक्ट येतील, म्हणजे इथे जो स्कोअर आहे तुमचा तो जवळपास होऊन जाईल 50चा. आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 90 आणि 50 म्हणजे 140 आणि 12 म्हणजे 152. ठीक आहे, 52.5. म्हणजे ॲटलिस्ट ही स्ट्रॅटजी जर तुम्ही यूज केली ना तर तुमचा जो स्कोअर आहे मित्रांनो तो 150+ जो आहे तो असू शकतो. आणखीन माझा सल्ला असेल की हा मिनिमम स्कोअर आहे. तुम्ही जर व्यवस्थित परफॉर्म केलं ना, सर्व बाबी जर तुमच्या स्ट्रॉंग पॉईंटवर बसल्या तर तुम्ही याहीपेक्षा जास्त स्कोअर जे आहे मित्रांनो ते करू शकता. सर्व बाबी स्ट्रॉंग पॉईंटवर बसल्या म्हणजे काय, मला असं म्हणायचं असेल की सपोज जर कॉम्प्रहेन्शनमध्ये बरेचसे जे पॅसेज आहेत ते काही पॅसेज विद्यार्थ्यांना कठीण जातात, काही पॅसेज विद्यार्थ्यांसाठी सोपी असतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की वर्णनात्मक पॅसेज आहे विद्यार्थ्यांना सोपी जातात. सायन्सचे जे पॅसेज आहेत ज्यामध्ये न्यूमेरिकल्स असतात किंवा मग अध्यात्माचे जे पॅसेज आहेत, हे जे पॅसेज आहेत हे विद्यार्थ्यांना थोडेफार डिफिकल्ट जातात. पण काही विद्यार्थ्यांचा तो सुद्धा काय असू शकतो, स्ट्रॉंग पॉईंट असू शकतो. जर तुमच्या स्ट्रॉंग पॉईंटवर जर पॅसेज आले आणि तिथे तुम्ही खूप चांगलं परफॉर्म करू शकले तर मला असं वाटतं की तुमचा जो स्कोअर आहे तो 150+ सुद्धा राहू शकतो. ठीक आहे ना. आता पहा मित्रांनो, जर तुम्हाला 50 पैकी 40 प्रश्न जर करेक्ट सॉल्व करायचे असतील तर प्रत्येक पॅसेजमध्ये तुमचे 4 प्रश्न करेक्ट यायला पाहिजे. कारण आपल्याला एका पॅसेजमध्ये 5 प्रश्न असतात, असे 10 पॅसेज असतात. म्हणजे प्रत्येक पॅसेजमध्ये जर आपण 4 प्रश्न करेक्ट सॉल्व केले तर 10 पॅसेजमध्ये मित्रांनो आपल्याला 40 प्रश्न जे आहेत ते करेक्टली सॉल्व करता येतील. तर सर्वात पहिली जी अट आहे ती म्हणजे सर्व पॅसेज तुम्ही अटेम्प्ट करू शकले पाहिजे. आपली टेस्ट मॅच राहते की नाही, त्यामध्ये असा सल्ला असतो की काय करायचं, जर रन नाही काढता आले तर क्रीजवर फक्त टिकून राहायचं. बस तसंच तुम्हाला प्रश्न येऊ किंवा ना येऊ, कमीत कमी सर्व 50च्या 50 जे प्रश्न आहेत ते तुमच्या डोळ्याखालून तरी गेले पाहिजे. त्यांना अटेम्प्ट करायचं, स्किप करायचं की काय करायचं, या सर्व बाबी ज्या आहेत त्या वेळेवर आपल्याला ठरवता येतील. पण ॲटलिस्ट सर्व 50 प्रश्न जे आहेत ते तुमच्या डोळ्याखालून जाणे आवश्यक असेल. ठीक आहे की नाही. सर्वात पहिली तर ही बाब सर्वांनी मान्य करा आणि या पद्धतीने जा. त्यानंतर पहा, 40 प्रश्न म्हणजे प्रत्येक पॅसेजमध्ये 4 प्रश्न जर करेक्ट आपल्याला यावे असं वाटत असेल तर आपण कोणत्या पद्धतीने उतरायला पाहिजे, परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने उतरायला पाहिजे यावरही म्हणजे याही विषयीची जी स्ट्रॅटजी आहे ती आपली परफेक्ट असली पाहिजे. त्याविषयी सुद्धा बोलूया. पहा, थोडंसं टायमिंगविषयी बोलून घेऊया. आपल्याला 120 मिनिटं एवढा कालावधी दिलेला असतो. आता हे जे 40 प्रश्न आहेत किंवा मग 10 पॅसेज जे आहेत ते अटेम्प्ट करायला आपण किती वेळ दिला पाहिजे आणि रिमेनिंग जे 30 प्रश्न आहेत, इथे मी 50 असं लिहितो, 50 प्रश्न सॉल्व करायला किती वेळ दिला पाहिजे आणि इकडले 30 प्रश्न सॉल्व करायला आपण किती वेळ दिला पाहिजे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता. माझ्या मते हे जे 30 प्रश्न आहेत हे सॉल्व करण्यासाठी तुम्ही 50 मिनिटाचा कालावधी जो आहे तो दिला पाहिजे आणि हे जे 50 प्रश्न आहेत म्हणजे 10 पॅसेज जे आहेत ते सॉल्व करण्यासाठी तुम्ही 70 मिनिटाचा कालावधी इन्व्हेस्ट केला पाहिजे. असं एकूण 120 मिनिटं पूर्ण पेपर आपल्याला सॉल्व करण्यासाठी मिळत आहे. ठीक आहे ना. आता इथे जर आपण पाहिलं 30 प्रश्न 50 मिनिटात म्हणजे एका प्रश्नाला जवळपास 1.5 आणि 2 मिनिटाच्या मधात आपल्याला वेळ मिळतो. मला असं वाटतं की मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी तेवढा वेळ काय आहे, सफिशियंट आहे. फक्त पझल वगैरेला थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण इतर ठिकाणचा वेळ चुरून चारून आपण त्या ठिकाणी पझलला तेवढा जास्त वेळ देऊ शकतो. आता इथे बोलूया, कारण आज आपल्याला प्रामुख्याने बोलायचं आहे कॉम्प्रहेन्शन विषयी. आपल्याकडे 10 पॅसेज आहेत आणि ते 10 पॅसेज आपल्याला 70 मिनिटात सॉल्व करायचे आहेत. 10 पॅसेज 70 मिनिटात सॉल्व करायचे म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज एका पॅसेजला सॉल्व करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आहे 7 मिनिट. आता मी असं नाही म्हणत की प्रत्येक पॅसेज तुम्ही 7 मिनिटातच सॉल्व करा. काही पॅसेज असेही असतात की ज्या पॅसेजला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटंही लागू शकते. फॉर एक्झाम्पल, यावर्षी ग्रॅव्हिटेशनचा जो पॅसेज होता, ठीक आहे ना, राज्यसेवा 2020मध्ये ग्रॅव्हिटेशनचा जो पॅसेज होता ज्यावर न्यूमेरिकल विचारण्यात आलेले होते, कदाचित काही विद्यार्थ्यांना तिथे जास्त वेळ लागू शकतो. परंतु 2019मध्ये गंधचिकित्सा
इसेन्शियल ऑइलचा एक पॅसेज होता. त्या पॅसेजला मित्रांनो सॉल्व्ह करण्यासाठी जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं लागतील. म्हणजे 7 मिनिटांपैकी जर आपण 3 मिनिटं या ठिकाणी वाचवले तर इतर कठीण पॅसेजमध्ये आपण ते 3 मिनिट काय करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे ना. तर ऑन एन ॲव्हरेज आपण असं म्हणूया एका पॅसेजला आपण 7 ते 10 मिनिटं एवढा वेळ दिला पाहिजे. यामधलाही वेळ आपण 2 प्रकारात डिवाइड करूया. एक म्हणजे रीडिंगसाठी आणि एक म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी. ठीक आहे ना. आता रीडिंगला किती वेळ द्यायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला किती वेळ द्यायचा हे पॅसेजवर डिपेंड करते मित्रांनो, की पॅसेज कोणत्या प्रकारचं आहे. पण एवढं मात्र की आपल्याला रीडिंग या ठिकाणी फास्टमध्ये करता यायला पाहिजे. ठीक आहे ना. आता बघूया आपण ॲक्च्युअल कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय आहे. जर आपण मित्रांनो पाहिलं तर कॉम्प्रेहेन्शन हा लॅटिन वर्ड आहे. हा बनतो आहे कॉम्प आणि हेन्शन या 2 वर्डपासून. कॉम्प म्हणजे कंप्लीट आणि हेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग. एखाद्या बाबीचं जेव्हा आपल्याला कंप्लीट अंडरस्टँडिंग होऊन जाते, पूर्णपणे आकलन होते, तेव्हा आपल्याला त्यावर कसे जरी प्रश्न विचारले तरी आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. आपण चित्रपट पाहतो की नाही. आपण जेव्हा बाहुबली पाहतो किंवा बजरंगी भाईजान किंवा इतर जे काही चित्रपट पाहतो ते आल्यानंतर आपण जशीच्या तशी स्टोरी जी आहे किंवा आपल्या भाषेत जी स्टोरी आहे ती आपण आपल्या मित्राला सांगतो. तिथे असं आपण आठवतो का की काय होतं काय झालं होतं. नाही, आपण बिंदासपणे एकदा सुरू केली की न थांबता बिलकुल शेवटपर्यंत ती पूर्ण स्टोरी आपल्या मित्राला समजेल त्या भाषेत आपण समजून सांगतो. बस यालाच कॉम्प्रेहेन्शन म्हणतात मित्रांनो. ठीक आहे की नाही. याच पद्धतीने जर जे काही टेक्निक आपण तिथे लावतो तीच टेक्निक जर आपण पॅसेज सॉल्व्ह करताना लावू शकलो तर निश्चितपणे पॅसेजही आपल्याला पूर्णपणे कॉम्प्रेहेंड म्हणजे आकलित होतील आणि त्यानंतर त्याने जे काही प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नांची उत्तरे निश्चितपणे व्यवस्थितरित्या मित्रांनो आपल्याला ठिकाणी देता येतील. ठीक आहे ना. आता कॉम्प्रेहेन्शन याच्यामध्ये 3 बाबी असतात किंवा कॉम्प्रेहेन्शन वेगवेगळ्या प्रकारचं असते. तुम्हाला माहिती असेल की काही मूक चित्रपट असतात. जसं चार्ली चॅप्लिनचे चित्रपट होते, फक्त हावभाव होते, आपण हसायचो, त्यामध्ये एकही वर्ड बोलला जात नव्हता, परंतु आपल्याला सर्व समजायचं की नेमकं काय सुरू आहे. ते काय झालं, ती जी बाब आहे ती पाहून आकलित करण्यासारखी बाब आहे. बऱ्याचशा वेळेस काय होते की आपल्याला चित्रपट किंवा मग आपल्याला स्क्रीन दिसत नसते, परंतु आपल्याला आवाज ऐकू येत असतो. कधीतरी तुम्ही हा अनुभव घेतला असेल की आपण बाजूच्या रूममध्ये बसलेलो असतो आणि हॉलमध्ये टी व्ही सुरू असते. त्या टी व्हीचा आवाज मित्रांनो आपल्या कानावर पडत असतो, पण त्या आवाजामुळेही आपल्याला बऱ्याचशा बाबी लक्षात येतात की ॲक्च्युअल सीनमध्ये काय सुरू असेल. तर त्याला म्हणू आपण ऐकून कॉम्प्रेहेन्स होणे. आणि एक राहते जी आपल्याला आहे ते म्हणजे रीडिंग कॉम्प्रेहेन्शन, म्हणजे रीड करणे, त्यानंतर सर्व बाबी कॉम्प्रेहेन्स करून घेणे आणि त्यानंतर मग प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करणे. तर मित्रांनो रीडिंग कॉम्प्रेहेन्शनचे प्रश्न किंवा रीडिंग कॉम्प्रेहेन्शन जर आपल्याला असेल तर यामधला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रीडिंग. कॉम्प्रेहेन्शनमध्ये प्रश्नाचे उत्तर काढण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण 3 पायऱ्यातून जायला पाहिजे. सर्वात पहिली जी पायरी आहे ती म्हणजे रीडिंग. मी तुम्हाला सांगेल की कसं रीड करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती आहे लॉजिक. तिसरी जी पायरी आहे ती आहे अंडरस्टँडिंग आणि त्यानंतर मग येईल मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आणि परीक्षेत आपलं कसं असते, आपलं असते की इथून सुटलं की लॉजिक आणि अंडरस्टँडिंगची काही घेणदेण नाही आहे, डायरेक्ट रीडिंगपासून सुटलं की डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर. ठीक आहे नाही. आपण असं करतो म्हणून आपले 5 पैकी 3 5 पैकी 2 बरोबर येतात आणि इतर काहीतरी आपले चुकतात. ठीक आहे की नाही. चला, हे करेक्ट आहे. मी असं नाही म्हणत की हे प्रत्येक केसमध्ये रॉंगच असेल. काही केसमध्ये मित्रांनो हे करेक्ट पण आहे, पण काही केसमध्ये हे रॉंगसुद्धा ठरू शकते. कुठे कसं करायचं हे सुद्धा आपण समोर बघणारच आहे. तर मित्रांनो या 3 पायऱ्यातून जाऊनच आपण कुठली बाब जी आहे ती व्यवस्थित कॉम्प्रेहेन्स करून घेऊ शकतो. हे झालं ॲक्च्युअल कॉम्प्रेहेन्शन. पण आपण जर आपल्या MPSC राज्यसेवेचे प्रश्न पाहिले किंवा उतारे पाहिले तर ते फुल्ली या प्रकारचं कॉम्प्रेहेन्शन नाही. या प्रकारचं फुल कॉम्प्रेहेन्शन जे आहे ते UPSCला राहते, कॅट वगैरेच्या एक्झामला राहते, ज्यामध्ये आपण या 3ही प्रोसेस थ्रू गेल्यानंतरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण आपले जे उतारे आहेत ते उतारे बऱ्याच केसमध्ये आपण रीड करूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह जे आहेत ते करू शकतो. मी एखादा डेमो देईल तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही जायचं असेल. आता रीडिंग करताना कोणकोणती काळजी घ्यायची, ठीक आहे ना. रीडिंग करताना कोणकोणती काळजी घ्यायची. सर्वात पहिले तर पॅसेजची लेंथ पण घाबरून नाही जायचं. बरेचसे विद्यार्थी पॅसेजची लेंथ पण घाबरून जातात. अरे बापरे, एवढा मोठा पॅसेज, अरे सॉल्वच करायचा आहे तो तुला, ठीक आहे ना, म्हणून त्याला हात लावायचाच. किंवा बरेचसे विद्यार्थी मराठी लँग्वेज पण घाबरून जातात की खूप कठीण प्रकारची मराठी लँग्वेज त्याने यूज केलेली असते, ती आपल्याला जमायलाच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे ना. आपण मराठी रीडिंग कॉम्प्रेहेन्शन सॉल्व्ह करतो आहे, त्या अर्थी आपल्याला ती जी मराठी लँग्वेज जी आहे ती व्यवस्थित जमायला पाहिजेच. ठीक आहे की नाही. त्यानंतर आणखीन काय पहा, आपण जर समजा जुन्या पेपरचा रेफरन्स घेतला, 2013 पासूनच्या पेपरचा रेफरन्स घेतला, तर ते जे उतारे होते त्याच्यामध्ये काही कीवर्ड होते.
आणि तो कीवर्डमध्ये आपल्याला गुंतवून ठेवायचा, असू शकतात, नसतील, या स्वरूपाचे जे वर्ड आहेत इथे तो आपल्याला गुंतवून ठेवायचा, अटकून ठेवायचा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पॅसेजची लेंथ मोठी झाली पण पॅसेजमधले कीवर्ड कमी झाले आणि प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बराचसा बदल जो आहे तो आपण पाहू शकतो. डायरेक्ट उत्तर मिळू शकतील या स्वरूपाचे प्रश्न आता जास्तीत जास्त विचारले जात आहेत 2018 ऑनवर्डच्या पॅसेजमध्ये, असा म्हणण्यास काही हरकत नाही. तुम्ही एकदा चेक करा म्हणजे तुमच्या या सर्व बाबी लक्षात येतील. 2013, 15, 16 पर्यंतचे जर पॅसेज पाहिले तर त्यामध्ये भरपूर कीवर्ड आहे. तिथे वाचताना खूप इंटेन्सली तुम्हाला विचार करावा लागतो, ठीक आहे ना. आणि मी असं म्हणेल की तो विचार करत असताना आपण एवढं सिरियस होऊन जातो, कधी कधी एखादी बाब वाचत असताना खूप सिरियस होतो, ते समजत नाही तर आपण तिथे थांबून 5-10 मिनिटं त्या ठिकाणी देऊन स्वतःला ती बाब समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हे तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण याला एवढं तर समजून घेतलं पण याच्यावर प्रश्न आहे की नाही, नाही तर मग फुकटचा वेळ गेला ना आपला. आपण इथे एवढा टाईम इन्व्हेस्ट केला स्वतःला समजून सांगण्यासाठी आणि त्यावर त्याने काही प्रश्नच नाही विचारला. म्हणून काय उपाय करायला पाहिजे हे सुद्धा आपण समोर एका डेमोने समजून घेऊया, ठीक आहे ना. तर वाचत असताना मित्रांनो इंटेन्सिटी तर असलीच पाहिजे पण एवढंही आतमध्ये घुसू नका की जेणेकरून त्याचा काही उपयोगच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढताना होणार नाही, ठीक आहे ना. त्यासाठी मी तुम्हाला उपाय पण सांगेल की तुम्ही कशा पद्धतीने गेले पाहिजे. सर्वात पहिलं आहे की हाऊ टू रीड, वाचायचं कसं. ट्राय टू अंडरस्टँड द सब्जेक्ट अँड टोन ऑफ द पॅसेज. पॅसेजशी ॲक्लमटाईज होण्यासाठी म्हणजे पॅसेजची स्वतःला अनुरूप बनवून घेण्यासाठी, त्यामध्ये उतरण्यासाठी लेखकाची जी टोनिंग आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला जर अवांतर वाचनाची सवय असेल किंवा तुम्हाला माहिती आहे पु ल देशपांडे यांची लेखनशैली तुम्हाला माहिती असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा लेखनशैली तुम्हाला माहिती असेल, तर प्रत्येक लेखकाची लिखाणाची एक लेखनशैली असते, टोन असते. तुम्ही राज्यसेवा 2016 मधला लोकशाहीवर आधारित एक पॅसेज बघा, ठीक आहे ना. धर्मनिरपेक्षता असा एक पॅसेज आहे, निगेटिव्ह टोनिंगमध्ये आहे, उग्र टोनिंग आहे. जर मित्रांनो वाचताना आपण टोनिंग मॅच करू शकलो ना तर ती बाब अंडरस्टँड होणे आपल्याला काय होते, सोपे होते. म्हणून वाचत असताना टोनिंग जी आहे ती समजून घेण्याचा, त्याच्या टोनिंगची मॅच करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून तो पॅसेज समजायला सोपी जाईल. त्याचबरोबर सब्जेक्ट पण समजायला पाहिजे. किंवा मग आणखीन एक पॉईंट पहा, ट्राय टू अंडरस्टँड रायटिंग स्टाईल ऑफ द पॅसेज, ठीक आहे की नाही. सब्जेक्ट म्हणा किंवा रायटिंग स्टाईल. पॅसेज वर्णनात्मक आहे, स्पष्टीकरणात्मक आहे, कथनात्मक आहे, याही बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील पॅसेज सॉल्व करत असताना. ते सर्व आपण डिटेलमध्ये हळूहळू एका सेशनमध्ये समजून घेणारच आहे, ठीक आहे ना. त्यानंतर पहा स्पेशल फोकस ऑन डेफिनेटिव्ह अँड नॉन डेफिनेटिव्ह वर्ड. पहा मित्रांनो, डेफिनेटिव्ह अँड नॉन डेफिनेटिव्ह वर्ड म्हणजे काय. डेफिनेटिव्ह वर्ड म्हणजे जसं ओनली आहे, फक्त, हा डेफिनेटिव्ह वर्ड आहे. एव्हरी आहे, डेफिनेटिव्ह वर्ड आहे, ठीक आहे ना. ऑल आहे, डेफिनेटिव्ह वर्ड आहे. नेव्हर जरी निगेटिव्ह असला तरी डेफिनेटिव्ह वर्ड आहे. त्यानंतर कधीच, नेहमीच हा सुद्धा काय आहे, डेफिनेटिव्ह वर्ड आहे. आपल्याला जे प्रश्न असतात ना, उतारावर आधारित खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत किंवा असत्य आहेत ते ओळखा. ते जे उदाहरणं आहेत ना मित्रांनो किंवा यासारखे जे प्रश्न आहेत ते युजली डेफिनेटिव्ह अँड नॉन डेफिनेटिव्ह जे वर्ड आहेत त्यावरच सेट केलेले असतात, ठीक आहे ना. तर काळजीपूर्वक यांच्यावर लक्ष द्यायचं. याविषयी मी तुम्हाला डेमोमध्ये आणखीन डिटेलमध्ये समजून सांगेल. नॉन डेफिनेटिव्ह वर्ड म्हणजे जसं सम आहे, काही आहे, किंवा मग बहुतांश आहे, बहुतेक आहे, कधी कधी आहे, हे जे सर्व वर्ड आहेत हे काय आहेत, नॉन डेफिनेटिव्ह वर्ड आहे. एकूण 40 ते 50 शब्द असे आहेत की जे डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह प्रकारचे शब्द आहेत जे पॅसेजमध्ये यूज केले जातात. आणि मित्रांनो जिथेही तुम्हाला हे डेफिनेटिव्ह नॉन डेफिनेटिव्ह वर्ड दिसतील तर कदाचित ती जी लाईन आहे किंवा ते जे वाक्य आहे, तो जो विषय आहे तो आपण अंडरलाईन केला पाहिजे. वाचत असताना आपल्याला पॅसेजचा विषय समजला पाहिजे की कोणत्या विषयावर पॅसेज जो आहे तो बोलतो आहे. टोनिंग समजली पाहिजे, त्याची नॅरेटिव्ह स्टाईल समजली पाहिजे. त्यानंतर डेफिनेटिव्ह नॉन डेफिनेटिव्ह वर्ड जे आहेत ती आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यामध्ये जे काही एक्झाम्पल्स दिलेले असतील, तोच धर्मनिरपेक्षतेचा जर आपण पॅसेज पाहिला तर त्याच्यामध्ये जॉर्जविषयी दिलेला आहे, ठीक आहे की नाही. एक राजा आहे जॉर्ज, त्याच्याविषयी दिलेला आहे. लुई आहे, 16वा लुई आहे, त्याच्याविषयी दिलेला आहे. जर सपोज तुम्ही तो वाचला तर तो एक एक्झाम्पल म्हणून आलेला आहे. तर मित्रांनो जे एक्झाम्पल दिले जातात, ज्या संख्या येतात, जे नंबर्स येतात, जे दाखले असतील, त्या सर्व ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या असतील किंवा मग त्यांना अंडरलाईन करून ठेवायचं असेल, कारण त्यावर मित्रांनो बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते विचारलेले असतात. त्यानंतर आहे नोट द स्ट्रक्चरल वर्ड, फ्रेजेस अँड सेंटेन्सेस. जसं आपण असं म्हणूया की जर, तर,
जेव्हा, तेव्हा, पण, परंतु यांसारखे जे स्टेटमेंट असतात त्यावर युजली परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारलेले असतात. आपण पण केव्हा यूज करतो मित्रांनो? पण हा जो वर्ड आहे तो त्याच्या आधी जे काही आलेलं आहे त्याला काय करतो? वीक करून टाकतो. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की राज्यसेवा पास करण्यासाठी तुम्हाला सीसॅट करणे आवश्यक आहे, पण या पण नंतर मी जे काही सांगेल ते काय असेल? कदाचित याला वीक करणारं स्टेटमेंट असू शकते. ठीक आहे की नाही? तर पनचा वर्ड कसा केला जातो? जेव्हा तेव्हाचा वर्ड यूज कसा केला जातो? या सर्व ज्या बाबी आहेत मित्रांनो त्या पॅसेज सॉल्व्ह करत असताना खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. ठीक आहे की नाही? हे आपण समोर समजूनच घेणार आहे. त्यानंतर मराठीचं जे ग्रामर आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सबस्टिट्यूट वर्ड माहिती असले पाहिजे, समानार्थी वर्ड किंवा विरुद्धार्थी वाक्यसुद्धा माहिती असले पाहिजे तुम्हाला. बऱ्याचदा खरं खोटं सांगा, सत्य असत्य सांगा या स्वरूपाचे जे प्रश्न असतात त्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचा उल्लेख केला जातो. जसं तुम्हाला एखादा पॅसेज दिला आहे आणि त्यामध्ये दिलेला आहे काही आजार हे किचकट असतात, काही आजार हे किचकट असतात, आणि तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला आहे काही आजार हे किरकोळ असतात. काही आजार काय असतात? किरकोळ असतात. आता याच्यामध्ये फरक आहे की नाही? की एकच आहे. काही जी जनता आहे ते असंच विचार करते किचकट काय आणि किरकोळ काय सबंध चालते, चलू द्या एका लाईनमध्ये. ठीक आहे ना? तर नाही मित्रांनो, किचकटचा अर्थ होतो कॉम्प्लेक्स. ठीक आहे की नाही? जे आयडेंटिफाय करायला, डायग्नोज करायला कठीण आहे, असे आजार की जे क्युअर व्हायला सुद्धा कठीण आहेत ते म्हणजे किचकट. आणि किरकोळ म्हणजे सहज साधे जे आजार आहेत त्यांना म्हणतो आपण किरकोळ. तर सबस्टिट्यूट वर्ड, समानार्थी वाक्य, विरुद्धार्थी वाक्य, त्याचं ग्रामर वगैरे या सर्व ज्या बाबी आहेत या तुमच्याकडून परफेक्ट असणं आवश्यक आहे. हे मी फक्त बोलतो आहे रीडिंगविषयी की वाचायचं कसं, जेणेकरून आपण पॅसेजची काय होऊन जाऊ, एकरूप होऊन जाऊ, पॅसेज आपल्याला व्यवस्थित समजेल. त्या सर्वासाठी या बाबी ज्या आहेत या महत्त्वाच्या असतील. आणखीन एक आहे, हा पण एक उपाय मित्रांनो तुम्ही करून पाहायचा या ठिकाणी. तो उपाय म्हणजे ठीक आहे, तो उपाय म्हणजे गेस द क्वेश्चन टू बी सेट ऑन द गिवन डेटा. कधी कधी पॅसेज वाचत असताना आपण असाही विचार करायचा की आपण जे काही वाचतो आहे त्या दिलेल्या माहितीवर कशा प्रकारचा पेपर सेटर प्रश्न जो आहे तो सेट करू शकतो. ठीक आहे ना? याचाही आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे ना? याने काय होते, आपल्या वाचनाची इंटेन्सिटी वाढून जाते. आता सपोज जर मी तुम्हाला असं म्हटलं की हा डेटा वाचा, मी यावर उद्या पेपर घेणार आहे, तर तो डेटा वाचण्याची आपली इंटेन्सिटी जी आहे ती आपोआपच खूप जास्त वाढून जाते. म्हणून मित्रांनो मला असं वाटते की वाचताना तुम्ही हा पण विचार करायला पाहिजे की आपण जे वाचतो आहे त्यावर पेपर सेटर कशा प्रकारचा प्रश्न सेट करू शकतो. ठीक आहे की नाही? तर या सर्व ज्या बाबी आहेत या तुम्हाला वाचन कसं करायला पाहिजे ह्या ठिकाणी समजून सांगतील. मी तुम्हाला याचा एक डेमो पण देईल. जे काही आपण शिकतोय ना या सर्व बाबींचा तुम्हाला डेमो पण मिळेल. एक दोन पॅसेज सुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून पाहणार आहे. त्यानंतर रीडिंग झालं, तर पुढचा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे लॉजिकचा. लॉजिक म्हणजे काय? कारण आपण पाहिलं ना 3 पायऱ्या आहेत. पहिलं रीडिंग, त्यानंतर लॉजिक, त्यानंतर अंडरस्टँडिंग, त्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्विंग. आता लॉजिक म्हणजे काय? जसं आपण पाहतो ना लॉजिकल रिझनिंगचे जे चॅप्टर आहे, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आहे, सिलॉलिझम आहे, स्टेटमेंट अँड अजम्पशन आहे, विधान व युक्तिवाद आहे. ठीक आहे ना? हे जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर मला असं वाटते की आपल्याला पॅसेजमध्ये जे प्रश्न असतात की शीर्षक द्या, उत्तराला योग्य शीर्षक सुचवा, किंवा पॅसेजचं प्रयोजन काय आहे, मध्यवर्ती संकल्पना, अप्लाइड जे क्वेश्चन आहेत ते, या व्यतिरिक्त आपण असं म्हणूया की सेंट्रलाइज आयडिया आहे, या पॅसेजमधून लेखकाला कोणता मेसेज पासआउट करायचा आहे, यांसारखे प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तो पॅसेज तुम्हाला लॉजिकली सुद्धा अंडरस्टँड होणे महत्त्वाचं असते. क्लिअर होत्या सर्वांना? ठीक आहे ना? आता याला किती वेटेज आहे, त्याला किती वेटेज आहे ते आपण समोर बघूयाच. पण मित्रांनो या सर्व ज्या बाबी आहेत या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. ठीक आहे की नाही? यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे काय? सायन्सच्या पॅसेजवर युजली उपयोजनात्मक प्रश्न जे आहेत ते विचारलेले असतात. जसं आपण असं म्हणूया की इनरेशिया हा एक प्रकार आपल्याला दिलेला आहे. इनरेशिया किंवा जडत्वाचा आपल्याला एक पॅसेज आहे, त्यामध्ये त्याने सर्व दिलं, जडत्व म्हणजे काय हे दिलं आहे, किंवा जडत्वाशी रिलेटेड फॉर्म्युले वगैरे दिले आहे, आणि तो आपल्याला प्रश्न विचारतो आहे खालीलपैकी कोणते उदाहरण जडत्वाचं बेस्ट एक्सप्लेनेशन आहे. आणि आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिला आहे, आपण बसमध्ये बसलो असता बस अचानकपणे जेव्हा सुरू होते तेव्हा आपण मागे फेकलं जातो, हे एक एक्झाम्पल दिलं आहे. सेकंड ऑप्शनमध्ये दुसरा आहे, थर्ड ऑप्शनमध्ये तिसरा आहे, आणि फोर्थ ऑप्शनमध्ये चौथा आहे. आता मित्रांनो या ठिकाणी दिलेले जे 4ही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला पॅसेजमध्ये कुठेही दिसणार नाही. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर हा तर पॅसेजच्या बाहेरचा प्रश्न आहे. नाही मित्रांनो, तुम्हाला जर त्या पॅसेजमध्ये जडत्व एक्सप्लेन करून दिलं आहे आणि तुम्हाला जर ते समजलं असेल
तर त्याचं उपयोजनात्मक अप्लाइड प्रश्न जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला निश्चितपणे यामधून निवडता येईल जर तो तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर. ठीक आहे ना. हे झाले उपयोजनात्मक प्रश्न. ठीक आहे की नाही. आणखीन तिसरा जो प्रकार आहे तो पाहत होतो आपण अंडरस्टँडिंगचा. हाऊ टू अंडरस्टँड. एखादी बाब आपण कशी अंडरस्टँड करून घेऊ शकतो. तर इथे काही उपाय मी सुचवतोय पहा. सर्वात पहिला आहे अंडरस्टँड करण्यासाठी आपण जे काही वास्तू आहे त्याच्या इमेजेस माइंडमध्ये फॉर्म करू शकतो. म्हणजे व्हिज्युअलायझेशन ऑर इमेजेस. सायकोलॉजिकली हे प्रूव्ड आहे मित्रांनो की ह्युमन ब्रेन जो आहे, मानवी जो मेंदू आहे तो इमेजेसच्या स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. जर मी तुम्हाला असं म्हटलं मदर तेरेसा, सचिन तेंडुलकर, APJ अब्दुल कलाम, XYZ, तर पहिले जे 3 व्यक्ती मी जे प्रोनाऊन्स केले त्यांचे इमेजेस जे आहेत त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. जेव्हा मी असं म्हणतो हिमालय, जेव्हा मी म्हणतो शिवाजी महाराज, जेव्हा मी म्हणतो सिंधुदुर्ग, तर हे सर्व जे आहेत यांच्या इमेजेस तुमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण जेव्हा मी XYZ म्हणतो ना तर त्याची इमेज मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर उभी राहत नाही. कारण आपला जो माइंड आहे तो इमेजेसच्या फॉर्ममध्ये जास्तीत जास्त बाबी लक्षात ठेवत असतो. म्हणून पॅसेज वाचताना काय करायचं, इमेजेस फॉर्म करायचा. आता मी असं म्हणत नाही की प्रत्येक पॅसेजच्या इमेजेस बनतीलच. काही पॅसेज असे असतात की ज्यांचे आपण इमेज बनवू शकत नाहीत. ठीक आहे की नाही. मग त्या केसमध्ये काय करायचं, त्यांना लक्षात ठेवण्यासाठी फ्लो चार्ट लक्षात घ्यायचा. म्हणजे फ्लो चार्ट वगैरे म्हणजे जसा आपण समजा एखादा आपण असं म्हणूया की वायफायवर सपोज मी एखादा पॅसेज सेट केला तर मी असं म्हणेल की एक राउटर असते. त्या राउटरला सर्व जे उपकरणं जे आहेत मोबाईल, लॅपटॉप हे कनेक्ट असतात. हे जे राउटर जे आहे ते राउटर गेटवेला जोडलेलं असते आणि इकडून मग ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत ते त्यांना जोडलेलं असते. अशा पद्धतीने आपल्याला वायफायच्या सहाय्याने काय मिळते आहे, इंटरनेटची सुविधा मिळते आहे. इथे आपण फ्लो चार्ट बनवू शकतो आहे ना. कारण इथे आपण इमॅजिन नाही करू शकत, इमेजेस नाही बनवू शकत. तर त्या ठिकाणी मित्रांनो फ्लो चार्ट यूज करा. सायन्सच्या पॅसेजच्या केसमध्ये सध्या घडीला पहा, सद्यस्थिती सायन्सवर जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये न्यूमेरिकल्स आहेत, गणित आहेत आणि त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युले लागतात ते फॉर्म्युले सहसा त्याच्यामध्ये दिलेले नसतात. तर मला असं वाटते की तुम्हाला संबंधित जो काही विषय आहे जसं ग्रॅव्हिटेशन आहे किंवा मग इतर काही असेल, थर्मोडायनॅमिक्स असेल, याविषयी तुमचं जे तुम्हाला थोडीफार तरी माहिती असली पाहिजे, जेणेकरून माहिती वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला बनवता येईल आणि तिथे तुम्हाला तो अप्लाइड करता येईल. हे फक्त कोणत्या केसमध्ये करायचं, सायन्समध्ये जेव्हा न्यूमेरिकल विचारले जातात किंवा एखादा प्रयोग वगैरे दिलेला असतो तेव्हा. बाकी एक सल्ला असा असतो की आपली जी पूर्वग्रह आहे, पूर्व जी माहिती आहे ती युजली पॅसेजचं उत्तर काढताना वापरायची नसते. कारण तिथं लिहिलेलं असते दिलेला उतारा वाचून त्यामधील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे स्वतःकडची माहिती त्यामध्ये टाकायची नाही. पण कोणत्या केसमध्ये टाकायची, जेव्हा आपल्याला प्रयोगाविषयी विचारलेलं असते, जेव्हा आपल्याला न्यूमेरिकल्स दिलेले असतात तेव्हा कदाचित मग आपण आपल्याकडची माहिती थोड्याफार प्रमाणात यूज करू शकतो. अदरवाईज मित्रांनो इतर कोणत्याही केसमध्ये, हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीमध्ये, वर्णनात्मक पॅसेजमध्ये आपल्याकडची माहिती जास्तीची त्यामध्ये टाकायची नाही, जास्तीचे कामं करायचे नाहीत. ठीक आहे की नाही. तो जो सांगतो आहे त्या पद्धतीने आपल्याला जायचं असेल. तिसरा आहे क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. जर हिस्टॉरिकल पॅसेज असेल तर बाय एक्झाम्पल, फिलॉसॉफिकल पॅसेज असेल, कन्सेप्च्युअल पॅसेज असेल, आध्यात्मिक पॅसेज असेल तर आपण स्वतःला एक्झाम्पल देऊ शकतो. कीर्तनात हबप असतात की नाही महाराज, ते काहीतरी एखादी ओवी सांगतात आपल्याला आणि ती समजून सांगण्यासाठी मग खूप सारे दृष्टांत देतात, एक्झाम्पल देतात. ठीक आहे की नाही. त्याच प्रकारचं जर पॅसेज जर मित्रांनो आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल असेल किंवा मग जे मी सांगितलं आहे त्या पद्धतीचा असेल तर तुम्ही स्वतःला या ठिकाणी काय करू शकता, स्वतःला एक्झाम्पल देऊनही तो समजून सांगू शकता. ठीक आहे की नाही. तर अंडरस्टँड करण्याच्या या पद्धती आहेत आणि खूप चांगल्या पद्धती आहेत. आता पॅसेज सॉल्व्ह करत असताना MPSCचा फॉर्मॅट काय आहे, MPSC कोणत्या भागावर कसे प्रश्न सेट करते. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की आपले विद्यार्थी एक असाही प्रकार करतात की रिडिंगवरून डायरेक्ट शिफ्ट होतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर आणि बऱ्याचदा ते सक्सेसफुल पण होतात. पण ॲक्च्युअल कॉम्प्रेन्शन कसं आहे, रीडिंग, लॉजिक, अंडरस्टँडिंग अँड देन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मी हे पण सांगितलं की आपल्याला तंतोतंत कॉम्प्रेन्शन जे आहे ते नाही आहे. हे UPSCला आणि कॅट वगैरे एक्झामला आहे. आपल्याला कॉम्प्रेन्शन कसं आहे मित्रांनो, 2 प्रकारचं. एक आहे रीडिंग ओरिएंटेड, ज्याला मी म्हणतो निरीक्षणावर आधारित प्रश्न, आणि एक आहे आकलनावर आधारित प्रश्न, ज्याला सॉल्व्ह करण्यासाठी लॉजिक लागते. रीडिंग ओरिएंटेड म्हणजे काय, असे प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर आपण फक्त वाचून देऊ शकतो, एवढे सोपे प्रश्न. जसा एक पॅसेज आहे राज्यसेवा 2016 मध्येच, खालीलपैकी उतार्यानुसार अस्तंगत झालेले प्राणी कोणते ते सांगा. तर मला सांगा याचं उत्तर देण्यासाठी खूप लॉजिक लावावं लागते का नाही, पटकन वाचा
आणि क्लिक करा काय आन्सर आहे ते. म्हणजे रीडिंग ओरिएंटेड प्रश्न आहे, फक्त शांततेत व्यवस्थित वाचायचं आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं, ठीक आहे की नाही. परंतु उतार्याचं प्रयोजन आहे, लेखकाचा संदेश आहे, शीर्षक, गृहीतक, निष्कर्ष सांगे, इन्फरन्स वगैरे द्या, यांसारखे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र मित्रांनो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला तो पॅसेज पूर्णपणे आकलित होणे आवश्यक असते. आणि असे प्रश्न किती पर्सेंट असतात आयोगाला राज्यसेवेमध्ये? 40%. बाकी 60% जे प्रश्न आहेत ना मित्रांनो ते युजली वाचून आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा फक्त आणि फक्त निरीक्षण करूनही आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे की नाही. आता वाचताना जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की रीडिंग ओरिएंटेड जर पॅसेज असेल, ओळखायचा कसा सर, की आम्ही जो पॅसेज हातात घेतला आहे तो पॅसेज निरीक्षणावर आधारित आहे की तो पॅसेज आकलनावर आधारित आहे, हे आम्ही ओळखायचं कसं. इथे मित्रांनो मग एक प्रश्न उत्पन्न होतो की कोणत्या पॅसेजला आपण सुरुवातीला हात लावला पाहिजे आणि कोणत्या पॅसेजला आपण विचारपूर्वक नंतर सॉल्व्ह केलं पाहिजे. म्हणजे हात पहिले कोणाला घालायचा, कोणाला हात लावायचा, हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. तर त्याचं उत्तर पहा. माझं एक मत आहे, हे माझं पर्सनल मत आहे की आपण काय करायला पाहिजे की प्रश्नाला किंवा उतारे सॉल्व्ह करण्यापूर्वी एकतर उतार्यामधल्या 2-4 लाईन वाचून घ्यायच्या किंवा त्याहीपेक्षा बेटर आहे 1-2 प्रश्न वाचून घ्यायचे, जेणेकरून लक्षात येईल की तो उतारा रीडिंग ओरिएंटेड आहे की अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आहे. जसा राज्यसेवा 2019चा हा उतारा आहे. काय म्हणतोय पहा, खालीलपैकी कोणी निर्देशित केल्यास अत्यावश्यक तेलाचे सेवन करणे सुरक्षित असते. काय वाटते, वाचून येईल की खूप जास्त अंडरस्टँड करून येईल? वाचूनच येईल. डायरेक्ट कुठेतरी आन्सर तुम्हाला मिळेल. एक हे पहा, वनस्पती तेल ही रिकामी जागा असतात, वाचूनच मिळेल. अत्यावश्यक तेल रिकामी जागा म्हणून साठवले जाते, वाचूनच मिळेल. लक्षात येते ना सर्वांना. म्हणजे सिंपल आहे एकदम. म्हणजे हा जो उतारा आहे या उतार्यामध्ये आपल्याला खूप जास्त डोक्याला त्रास देऊन अंडरस्टँडिंग ओरिएंटेड जाण्याची गरज नाही. काय करायचं आहे, फक्त जस्ट रीड करायचं आहे आणि आन्सर क्लिक करायचे आहे. बरं, मग या केसमध्ये काय करायचं ते समजून सांगतो. आणि एक आणखीन उतारा तुमच्या समोर मी प्रस्तुत करतो. पहा, हा उतारा राज्यसेवा 2016चा, जेव्हा लहान मोठ्या गोष्टीतील सौंदर्य ओळखणे सोपे होते, हा एक उतारा. आता वाचूनच असं वाटते आहे की सर हा तर खूप टू मच वाटतो आहे. मग एकदा प्रश्न वाचून घेऊ म्हणजे लक्षात येईल. जसं परिच्छेदाचे सर्वात शक्य प्रयोजन निवडा. आता मला सांगा, सर्वात शक्य प्रयोजन निवडा शोधाल का तिथं? कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे, सापडते का? नाही सापडत. प्रयोजन कसं सापडेल? त्यानंतर दिलं आहे संकुचित बोधामुळे व्यक्तीला प्राप्त झालेल्या सौंदर्य भानाचा परिणाम नसलेली कृती निवडा. अप्लाइड प्रश्न आहे. जसं शाकाहारी व्यक्ती मांसाहारी व्यक्तीबद्दल अवमान करणारे शेरे देते. पूर्ण पॅसेजमध्ये शाकाहार आणि मांसाहाराचा कुठेही उल्लेख नाही. शाळेचे मुख्याध्यापक निम्न उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील बालकाला प्रवेश नाकारतात, याचाही पॅसेजमध्ये कुठेही उल्लेख नाही. हा अप्लाइड प्रश्न आहे. म्हणजे पॅसेजमध्ये दिलेला डेटा संकुचित बोधामुळे व्यक्तीला प्राप्त झालेल्या सौंदर्य भानाचा परिणाम नसलेली कृती निवडा. जेव्हा व्यक्तीचा सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित असतो तेव्हा तो कोणत्या प्रकारची कृती करतो किंवा करत नाही हे आपल्याला यामधून काय करायचं असेल, निवडायचं असेल. मग तो व्यक्ती कसा असतो हे समजून घेण्यासाठी तर आपल्याला पॅसेजला समजून घ्यावं लागेल ना. म्हणजे या केसमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की मागे जाणे, पॅसेजला पूर्णपणे वाचणे, स्वतःला समजून सांगणे आणि त्यानंतरच मग काय करणे, प्रश्न सॉल्व्ह करणे. या प्रकारचे पॅसेज सॉल्व्ह करायला मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला वेळ लागू शकतो. मग कसं जायचं ते पण पहा. आपण पहिले हा पॅसेज घेऊया जो सुरुवातीचा आहे. हा पॅसेज रीडिंग ओरिएंटेड आहे. हे पहिल्या 2-3 प्रश्न वाचनातूनच आपल्याला समजून गेलं. दुसरा जो पॅसेज आहे तो अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आहे. हे सुद्धा 2-3 प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं. आता हे जे पॅसेज आहेत ना मित्रांनो, जे रीडिंग ओरिएंटेड आहे ते 3 ते 4 मिनिटात व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त 5 मिनिटात व्हायला पाहिजे. आणि जे अंडरस्टँडिंग ओरिएंटेड पॅसेज आहेत त्यांना 8 ते 10-12 मिनिटं वेळ आपण देऊ शकतो. इकडला वेळ चोरायचा आणि इकडे इन्व्हेस्ट करायचा, या पद्धतीने जायचं. आता 3-4 मिनिटात सॉल्व्ह करायचा असेल तर कसा सॉल्व्ह करायचा, पहिले प्रश्न वाचून घेऊया, ठीक आहे की नाही. बरं, आता प्रश्न वाचून नंतर पॅसेज वाचणे हे प्रत्येक पॅसेजच्या केसमध्ये करायचं असं मी म्हणत नाही, ठीक आहे की नाही. जे पॅसेज फक्त निरीक्षणावर आधारित आहेत, जे पॅसेज रीडिंग ओरिएंटेड आहेत, फक्त त्याच केसमध्ये पहिले प्रश्न वाचायचे, त्यानंतर मग पॅसेज वाचून उत्तर सॉल्व्ह करायचे. पण जे पॅसेज अंडरस्टँडिंग ओरिएंटेड आहे याच्यानंतरचा, त्या केसमध्ये बाबांनो तसं करू नका. पहिले काय करा, पॅसेज वाचा आणि त्यानंतरच मग प्रश्नाचं उत्तर शोधा. आता मग प्रश्न एक आणखीन समोर उद्भवतो की सर हे 5च्या 5 प्रश्न आम्हाला लक्षात कसे राहतील. कारण सर आम्ही हे 5 प्रश्न वाचू,
त्यानंतर पॅसेज वाचू. मग आम्हाला काय माहिती की आम्ही काय वाचलो होतं 5 प्रश्नात. तर मला असं वाटते मित्रांनो की जे मी तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या, अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह करण्याच्या किंवा मग समजून घेण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत त्या पद्धतीने जा. काय पाहिलं होतं आपण इमेजेस फॉर्म करू शकतो, आपण फ्लोचार्ट बनवू शकतो, क्रोनोलॉजिकल ऑर्डर आहे, एक्झाम्पल्स आहे. या 2-3 पद्धती मित्रांनो यूज करून आपण दिलेली जी माहिती आहे ती लक्षात ठेवू शकतो. कसं पहा, जसं इथे दिलं आहे, खालीलपैकी कोणी निर्देशित केल्यास अत्यावश्यक तेलाचे सेवन करणे सुरक्षित असते. आता याला कसं लक्षात ठेवू, अत्यावश्यक तेलाचं, बरं आता तेल कोण देते. मग आपल्या माइंडमध्ये तेल हा वर्ड येता बरोबर लक्षात येते की आपण दुकानदाराकडून तेल आणतो, किंवा मग मेडिकलकडून आपण काहीतरी मालिशचं तेल आणतो, किंवा मग कोणीतरी डॉक्टर असतो तो पण आपल्याला काय देतो, मालिशचं तेल देतो. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे की तेल कोण देतो यावर आहे. आपल्या डोळ्यासमोर इमेजेस उभ्या राहायला पाहिजे, डॉक्टर, मेडिकलवाला किंवा मग दुकानदार, त्यावर आधारित काहीतरी प्रश्न आहे. क्लिअर सर्वांना. दुसरं वाचा, सुगंधी द्रव्ये त्वचेवर परिणाम केव्हा करतात. सुगंधित द्रव्ये त्वचेवर परिणाम केव्हा करतात. आपलं जे सेंट वगैरे असते की नाही, फॉगचा सेंट आहे किंवा जे काही आहे, ठीक आहे की नाही. बस एवढं लक्षात ठेवा की आपल्याला, म्हणजे तसं लक्षात ठेवू नका बरं, ते तसं काहीतरी इफेक्ट होते, तसा काही इफेक्ट होत नसते. फक्त एवढं लक्षात ठेवा की सुगंधित द्रव्ये त्वचेवर परिणाम कसा करतात यासाठी काहीतरी सेंट वगैरेचा इमेज जी आहे ती आपल्या माइंडमध्ये असू द्या. त्याचा इफेक्ट कसा होतो हे आपल्याला पॅसेजमधून शोधायचं आहे. त्यानंतर वनस्पती तेल. ही वनस्पती तेल म्हटल्यानंतर डोळ्यात काय येते पटकन डोक्यात आपल्या, डालडा. डालडा कसा असतो एवढं तर करता येईल की नाही, तेच लक्षात ठेवा. तिसरं पहा, अत्यावश्यक तेल रिकामी जागा म्हणून साठवले जाते. म्हणजे कसं स्टोरेज केलं जाते, कसं स्टोरेज करतो आपण तेल. पॅकेटमध्ये स्टोरेज असते, कॅनमध्ये असते, डब्यात असते, केटलीत असते. म्हणजे आपल्याला त्या तेलाच्या स्टोरेजबद्दल काहीतरी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि तिसरं आहे इसेन्शियल तेल व त्यांची नावे. म्हणजे इसेन्शियल तेलाची जी नावे आहेत ती नावं कशी डिसाईड केली जातात यावर एक प्रश्न आहे. लक्षात राहील की नाही. पहिला प्रश्न काय पाहिला होता आपण, पहिला प्रश्न तेल कोण देते, बरोबर आहे की नाही. दुसरा प्रश्न आपण काय पाहिला होता, फॉग वगैरेचा, ठीक आहे ना, सेंट वगैरे. तिसरा काय पाहिला होता आपण, वनस्पती तेल म्हणजे डालडा कसा असतो. चौथा पाहिला होता आपण साठवणूक कुठं केली जाते, कसं साठवलं जाते. आणि चौथा पाहिलं होतं त्यांची नावं. बस मित्रांनो, असं काहीतरी व्हिज्युअलायझेशन करून, इमेजेस फॉर्म करून या सर्व प्रश्न जे आहेत, चला नाही सर्व, 3 तर राहतील, 4 तर राहतील, जेवढे जास्त तुम्ही लक्षात ठेवू शकत असाल तेवढे जास्त लक्षात ठेवा. आणि चला आता पहा बरं, होते की नाही 3 मिनिटात. वाचा. गंध चिकित्सा म्हणजे अत्यावश्यक तेलांचा औषधी उपयोग. काही विशिष्ट सुगंधी वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या अत्यंत गंधयुक्त वासाच्या रसायनाला अत्यावश्यक तेल म्हणतात. ज्या वनस्पतीपासून हे तेल काढले जाते त्याच वनस्पतीचे नाव त्याला दिले जाते. ठीक आहे ना. मला असं वाटते की नावावर काहीतरी आपण एक प्रश्न वाचला होता, तो म्हणजे हा. ठीक आहे की नाही. कंप्लीट वाचा. ज्या वनस्पतीपासून हे तेल काढले जाते त्याच वनस्पतीस त्याचे नाव दिले जाते. परंतु मी तुम्हाला बेसिकमध्ये समजून सांगत होतो, हाऊ टू रीडमध्ये आपण पाहिलं होतं, काही स्ट्रक्चरल वर्ड असतात, परंतु, जेव्हा, तेव्हा, जर, तर यांसारखे जे वर्ड असतात ते त्याच्या आधी येणाऱ्याला काय करतात, वीक करत असतात किंवा त्याला कुठेतरी कमकुवत करत असतात. आणि त्यावर मित्रांनो पेपर सेटर बरोबर प्रश्न सेट करत असतो. जसं तुम्हाला या प्रश्नातून लक्षात येईल, ज्या वनस्पतीपासून हे तेल काढले जाते त्याच वनस्पतीचे नाव त्यास दिले जाते, परंतु यास काही अपवादी आहे. अपवादी आहे म्हणजे मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे हे पूर्णपणे सत्य असेल का, नाही, कारण ते काय झालं, कमकुवत झालं. म्हणजे हे स्टेटमेंट पूर्ण सत्य आहे का, नाही. पूर्ण असत्य आहे का, ते पण नाही. म्हणजे हे काय असलं पाहिजे, अर्ध सत्य असलं पाहिजे. क्लिअर आहे की नाही. कारण त्याला काय आहे, काहीतरी अपवाद आहे. झाला पहिला प्रश्न सॉल्व. सिंपल आहे, जास्त वेळ किंवा जास्त डोकं खर्च करण्याची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट वाचा. ठीक आहे. नरोली तेल जे संत्र्याच्या फुलापासून काढतात ते वनस्पतीमध्ये सूक्ष्म थेंबाच्या स्वरूपात लहानशा जागेत अथवा ग्रंथीमध्ये साठवले जाते. एक साठवण्यावरही आपल्याला प्रश्न होता. ठीक आहे ना. पहा, अत्यावश्यक तेल हे रिकामी जागा म्हणून साठवले जाते. आता प्रश्न काय पहा, रिकामी जागा म्हणून साठवले जाते आणि रिकामी जागा मध्ये साठवले जाते. बरोबर वाचा. रिकामी जागा म्हणून साठवले जाते म्हणजे ॲज अ, आणि रिकामी जागात साठवले जाते म्हणजे स्टोरेजवालाच आपल्याला सांगायचं आहे. काय म्हणतोय, वनस्पती तेल हे रिकामी जागा म्हणून साठवले जाते. कसं साठवलं जाते पहा. ठीक आहे ना. सूक्ष्म थेंबाच्या स्वरूपात साठवले जाते. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे सूक्ष्म थेंब म्हणून. संपलं. क्लिअर आहे की नाही. बस एवढा सिंपल आहे मित्रांनो. जास्तीत जास्त 3 किंवा 4 मिनिटात हा पॅसेज संपून जाईल. रीडिंग ओरिएंटेड. आणि असे किती पॅसेज असतात,
प्रत्येक वर्षी पहा तुम्ही 2017 नंतर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 3 किंवा 4 किंवा 2 तरी पॅसेज ॲटलिस्ट या प्रकारचे मिळतीलच मिळतील. चला वाचत राहा. ठीक आहे. काही झाडांच्या खोडात अथवा त्यावरील सालीत असणाऱ्या गोंद आणि राळेपासून ऊर्ध्व पतन करून हे तेल काढले जाते. आता पहा मित्रांनो, जर समजा आपण ह्या पॅसेजचे प्रश्न सुरुवातीला वाचले नसते तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे ऊर्ध्व पतन काय आहे हे लक्षात आलं नसतं. मग हे काय आहे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पॅसेज इंग्लिशमध्ये वाचला असता. म्हणजे काय खर्च करतोय आपण, आपलं डोकंही खर्च करतोय, आपला वेळही खर्च करतोय. पण जेव्हा आपण एवढा वेळ आणि डोकं खर्च करून हे समजून घेऊन स्वतःला समजून सांगितलंय आपण, पण यावर प्रश्न आहे का नाही, म्हणजे याचा अर्थ यावर प्रश्न नाही, पण याला समजून घेण्यात आपण जो वेळ घालवला तो तर आपला व्यर्थ गेला. आणि हा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून ही टेक्निक यूज करा. म्हणून मी म्हणतो आहे की या टेक्निकने आपण स्पीडमध्ये प्रश्नाचं उत्तर शोधून काढू शकतो. नको त्या ठिकाणी आपला वेळ या प्रकारे जाणार नाही. क्लिअर आहे की नाही. आणखीन पहा, वनस्पती तेलाप्रमाणे अत्यावश्यक तेलही वंगणासारखी चिकट नसतात. पाहता वनस्पती तेलावर एक प्रश्न होता आपल्याला, जसं हा पॉईंट वाचला तसं आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो की नाही. पहा काय म्हणतोय, वनस्पती तेलाप्रमाणे अत्यावश्यक तेल ही वंगणासारखी चिकट नसतात. म्हणजे अत्यावश्यक तेल ही चिकट नसतात पण वनस्पती तेल मात्र वंगणासारखी चिकट असतात. बरोबर आहे की नाही सांगा मित्रांनो. वाचा, वनस्पती तेल ही वंगणासारखी असतात. बस एका स्ट्रोकमध्ये कंप्लीट. 3 प्रश्न तर इथेच झाले आपले. ठीक आहे ना. थोडंसं एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला वेळ लागते आहे पण सॉल्व करताना पटपट सॉल्व होऊन जाते. 2-3 मिनिटात पॅसेज खतम. ठीक आहे ना. चला वाचा आणखीन. ठीक आहे. पहा आणखीन वाचा, गंध चिकित्सेमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक सुगंधी तेलाचा एक खास औषधी उपयोग असतो. बहुतांश ही तेल रोगप्रतिबंधक असतात जी सूक्ष्मजीवांची सामना करतात. इतर बरीच तेल हे मज्जासंस्थेत शांत करण्यासाठी. ओके हे आपण वाचलं. यामधलं फारसं काही आपल्याला कामाचं नाहीये कारण यावर काही प्रश्न विचारण्यात आल्याचं दिसत नाही. त्यानंतर अत्यावश्यक तेल ही सौम्य करून त्वचेवर लावली जातात अथवा हुंगली जातात. यावर काहीतरी एक प्रश्न आहे. सुगंधित द्रव्ये त्वरित परिणाम केव्हा करतात असं आपल्याला दिलेलं आहे. थोडं वाचूया, काही कन्फर्मेशन मिळते का पहा. आणि जर एखाद्या प्रश्नाचं कन्फर्मेशन लगेच मिळत नसेल तर घाई पण करू नका. त्याचं कन्फर्मेशन कुठे खाली तरी कुठे असेल. ठीक आहे ना. खाली मिळेल आपल्याला. लगेच क्लिक करण्यावर जास्त भर देऊ नका. कन्फर्म करा, शांततेत विचार करा, त्यानंतरच मग क्लिक करा. चुकीचं करू नका. ठीक आहे ना. पहा, तोंडावाटे सेवन करतात याबाबत बराचसा विवाद आहे. म्हणजे कसं घेतलं जावं सुगंधित तेल किंवा इसेन्शियल ऑइल त्याबाबत विवाद आहे. वैयक्तिक विचारांती ही तेल वैद्यकाने अथवा वनौषधी देणाऱ्या प्रशिक्षित वैद्यूने निर्देशित केल्याशिवाय सेवन करू नये. एक आपला प्रश्न होता, कोण देते? डॉक्टर देते, मेडिकलवाला देतो, किराणा दुकानदार देतो. आपण असं काहीतरी या पहिल्या प्रश्नासंदर्भात इमेजेस बनवून ठेवल्या होत्या. खालीलपैकी कोणी निर्देशित केल्याशिवाय इसेन्शियल तेलाचे सेवन करणे सुरक्षित असते? करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? कोण देतो आहे तर ते तेल देतो आहे प्रशिक्षित वैद्य. ठीक आहे. प्रशिक्षित वैद्य जेव्हा देईल तेव्हाच आपण काय केलं पाहिजे, त्याचं सेवन केलं पाहिजे. तेव्हाच ते काय असेल आपल्यासाठी सुरक्षित असेल. किती सुटले? 4 सुटले. एकच राहिला. पहा आता वाचा समोर. अत्यावश्यक तेलाचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते त्वचेच्या सर्व त्वचेच्या थरात त्वरित झिरपते. आता पहा, आपलं हे सुरू आहे. सुगंधित द्रव्ये परिणाम केव्हा करतात? बाहेरून लावली तेव्हा, हुंगली जातात तेव्हा, गुळणी केल्यास की चूळ भरण्यासाठी वापरली जातात तेव्हा. ठीक आहे की नाही. आता सपोज 4 प्रश्न आपल्या लक्षात आहे, हा आपल्या लक्षात नाही आहे तर पाहायला काही हरकत नाही आहे. काही विद्यार्थ्यांच्या 3च लक्षात राहतील तर मित्रांनो 2 पाहून शोधून आपण करू शकतो. जास्तीत जास्त एखादा मिनिट जास्त लागेल, त्यापेक्षा वेगळं काही नाही. ठीक आहे ना. चला वाचा. अत्यावश्यक तेल झिरपते आणि लगेच रक्तप्रवाहात मिसळते. म्हणूनच हे तेल शीघ्र परिणामकारक म्हणून काम करते. परंतु ही तेल अतिशय तीव्र स्वरूपाची असतात म्हणून सौम्य केल्याशिवाय त्वचेवर लावली जात नाही. त्वचेवर लावणे जे आहे ते आपण डायरेक्टली निवडू शकत नाही. ठीक आहे ना. बाहेरून लावली जातात. पूर्ण कंप्लीट करूया त्यानंतरच कन्फर्म करूया. ही तेल सहजपणे वनस्पती तेलात मिसळतात त्यामुळे त्यांचा वापर मलम, पोमेड आणि मर्दन तेलामध्ये सोयीस्कर केला जातो. शास्त्रोक्त परीक्षणांनी हे सिद्ध झाले आहे की अत्यावश्यक तेल ही नाकाने हुंगल्यानंतर जितक्या सहजपणे रक्तात मिसळतात तितक्या सहजतेने तोंडातून अथवा त्वचेतून मिसळत नाही. म्हणजे तोंडातून नाही चालणार, त्वचेतूनही नाही चालणार. कशाने चालेल ते? हुंगूने. ठीक आहे ना. जेव्हा आपण हुंगतो, हुंगणे म्हणजे असं आतमध्ये ओढणे नाकाने. ठीक आहे ना. हुंगल्यानंतर जितक्या सहजपणे ते रक्तात मिसळतात तितक्या सहजतेने तोंडातून अथवा त्वचेतून मिसळत नाहीत. म्हणजे सुगंधित द्रव्ये त्वरित परिणाम केव्हा करतील? जेव्हा ते हुंगली जातील तेव्हा. ठीक आहे की नाही. बरोबर आहे की नाही मित्रांनो. किती वेळ लागला 5 प्रश्न सॉल्व करायला?
आता एक्सप्लेनेशनमध्ये एवढा वेळ लागतो आहे, पण मला असं वाटते की जर तुम्ही वेळ लावून जर अशा प्रकारचा पॅसेज हाती घेतला तर जास्तीत जास्त 3 किंवा 4 मिनिटात तुमचा जो पॅसेज आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. एक आणखीन बाब लक्षात ठेवा मित्रांनो, मी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक समजून सांगेल, तरी माझी असं एक स्पष्ट मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार एक विशिष्ट टेक्निक असावी. ह्या सर्व ज्या बाबी मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असावी. तुम्ही एकदम तंतोतंत त्याला घेऊन बसू नका, त्यामध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवा आणि तुमच्या स्वतःच्या बौद्धिक क्षमतेनुसार या सर्व बाबींचा वापर करून तुमचंही त्यामध्ये स्वतःचं ॲड करा आणि स्वतःची एक काहीतरी टेक्निक बनवा. ठीक आहे ना. तर मित्रांनो, पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला हा एक पॅसेज सॉल्व्ह करून दाखवला आहे जो निरीक्षणावर आधारित म्हणजे रिडिंग ओरिएंटेड आहे. आपण एक सेशन आणखीन घेऊया ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण कॉम्प्रहेन्शन ओरिएंटेड म्हणजे आकलनावर आधारित पॅसेज कसे सॉल्व्ह करायचे असतात याविषयी सुद्धा डिस्कस करूया. इथे थांबूया मित्रांनो. धन्यवाद.